नामाच्या ओवाळणीतून प्रेमाच्या वाटेने चालताना, नामाच्या ओवाळणीतून प्रेमाच्या वाटेने चालताना पंढरीत उभा विठोबा वाट पाहतोय आपल्या भेटीची. म्हणूनच संत म्हणतात, पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला उभा कसा राहिला. अहो, कसा राजा असावा, कसा देव असावा, याचं उत्तर आपल्याला पंढरपूरच्या त्या वाटेवर उभ्या असलेल्या विठोबामध्ये सापडतं. हा विठोबा म्हणजे आपला सखा मित्र. कोणताही दरबार नाही, कोणतंही सिंहासन नाही, नाही शंख चक्र गदा पद्म, फक्त एकच साधा भक्तांच्या प्रेमात प्रथम वर्षात देव विटेवर उभा राहिलेला आहे. त्या उभ्या विठोबाच्या उभ्या राहण्याचं रहस्य काय तर नामदेव विचारतात, अरे हे बघा, माझा विठ्ठल सखा विठेवर उभा राहिला आहे का, तर माझ्यासाठी, माझ्या येण्याची वाट पाहण्यासाठी. हा विठोबा कोणत्याही मोठ्या देवळात बंदिस्त नाही, तर तो आहे चंद्रभागेच्या तीरावर, त्या मातीवर आपल्यासारख्या भक्तासाठी उभा आहे. संतांची अनुभूती अशी सांगते. तुकाराम महाराज म्हणतात, माझे मीनदासे श्री विठ्ठल पंढरपूर नाथी राहिला उभा. संत इथे गोष्ट वारंवार सांगतात, देव शोधायचा नाही तर तो वाट पाहतो. पंढरीच्या वाटेवर उभा आहे, त्याच्या डोळ्यात फक्त वैभव नाही, फक्त प्रेम आहे, प्रतीक्षा आहे. आज आपल्याला काय शिकायचं आहे? पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला या ओळखीनं आपल्याला 3 गोष्टी समजतात. तो देव नाही, तो सखा आहे, त्याच्याशी भीतीने नको तर प्रेमाने जोडल्या गेलं पाहिजे. तो उभा आहे कारण तो थांबला आहे आपल्यासाठी. आपल्याला फक्त एक पाऊल टाकायचं आहे त्याच्यापर्यंत. तो विटेवर आहे ही एक वाट म्हणजे भक्तीचा पाया. जिथे प्रेम, समर्पण आणि सेवा आहे तिथे देवाची स्थापना होते. असंच सुखरूप एक गीत ऐकूया. सादर करत आहेत रामनाथजी राठोड. पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला उभा कसा राहिला. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. राहिला